जय गुरुदेव. श्री गुरु इष्टलिंग देऊनी पाहे, काय बोलती शिष्या सोहिता लाहे. हा इष्ट आणि प्राणलिंग पाहे, भावलिंग तिसरा तो. या तिही लिंगा ऐक्य भावे, याचे ठाई गुरुत्वची भजावे. भेद सोडून या राहावे, गुरुवचनी निष्ठा धरुनी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायात इष्टलिंग पूजेमध्ये प्राणलिंगाची पूजा आणि भावलिंगाची पूजा समावलेली आहे. या त्रिविध लिंगाची पूजा शिष्याने आपल्या आत्मकल्याणासाठी करावी आणि या तिन्ही लिंगामध्ये सद्गुरुनाथ विराजमान आहेत असा भाव ठेवावा. गुरुच्या चरणावर श्रद्धा ठेवावी आणि वचनावर विश्वास ठेवावा असा भाव या ओवीतून व्यक्त करतात. माऊली येतं म्हणतात, श्री गुरु इष्टलिंग देऊनी पाहे, काय बोलती शिष्या सोहिता लाहे. हा इष्ट आणि प्राणलिंग पाहे, भावलिंग तो तिसरा. सद्गुरुनाथ शिष्याला क्रिया दीक्षा दिल्यानंतर त्याला इष्टलिंग पूजा कशी करायची ती शिकवतात. प्रातःकाळी उठून मुखमार्जन करून इष्टलिंग अर्पित जलानं शिवाय नमः म्हणत स्नान करावं. स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत आणि शुद्ध आसनावर इष्टलिंग पूजेसाठी बसावं. प्रथम विभूती डाव्या तळहातावर घ्यावी, उजवा हात वरी ठेवावा विभूतीवर आणि शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत विभूती अभिमंत्रित करून घ्यावी. त्यानंतर पवित्र जल चंबूमध्ये घेतलेलं आहे ते चंबू डाव्या तळहातावर ठेवावा आणि उजवा तळहात त्याच्यावर झाकावा आणि 5 वेळेस शिवाय नमः म्हणत ते जल अभिमंत्रित करावं. त्यानंतर 15 ठिकाणी शरीरावर भस्म लावावं. भस्म लावल्यानंतर इष्टलिंग सज्जिकेतून इष्टलिंग काढावा, डाव्या तळहातावर ठेवावा आणि उजव्या हातात पवित्र जलकुंभ घेऊन त्या इष्टलिंगाचा शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिषेक करावा. स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने इष्टलिंग पुसून घ्यावं आणि इष्टलिंगाला भस्म लावावं, कुंकुम लावावं. ते कुंकुम आपल्या भूमध्यामध्ये लावावं. त्यानंतर इष्टलिंगाला बिल्वदळ समर्पित करायचे आहेत. प्रत्येक बिल्वदळ समर्पित करताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ समर्पित करायचे आहेत आणि गुरुमंत्राचा जप करायचा आहे. गुरुमंत्राचा जप झाल्यानंतर तीर्थ घ्यायचं आहे. इष्टलिंगाचा पुन्हा एकदा अभिषेक करायचा आणि अभिषेक करून आपले उजव्या हाताची 5 बोटं त्या चंबूमध्ये बुडवायचे आहेत आणि त्या 5 बोटावरलं जल इष्टलिंगावर टाकताना गुरवे नमः म्हणायचं. पुन्हा एकदा 5 बोटं त्या चंबूत बुडवून इष्टलिंगावर ते तीर्थ घ्यायचं आहे. लिंगाय नमः पुन्हा 3ऱ्या वेळेस तीच क्रिया जंगमाय नमः म्हणायची आहे आणि लिंग डाव्या हाताच्या अग्रभागावर इष्टलिंग ठेवून ते तीर्थ गुरुलिंग जंगम पादोदकाय नमः म्हणत प्राशन करायचं आहे. तीर्थ घेतल्यानंतर
पुन्हा भस्म लावायचं आहे आणि इष्टलिंगाकडे पाहत प्राणलिंगाची मानसपूजा करायची आहे. आपण या इष्टलिंगाची पूजा करताना क्षमेचं पवित्र जल, शिक्षा द्यायचं सामर्थ्य असूनही जो क्षमा करतो, माफ करतो, त्याला क्षमा म्हणतात. मी या इष्टलिंगाचा अभिषेक करण्यासाठी, हा इष्टलिंग माझा प्राणलिंग आहे, याचा अभिषेक करण्यासाठी क्षमेचं पवित्र जल, त्या जलाचा अभिषेक करत आहे. विवेक रूपी सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, या सद विचाराचे वस्त्र, त्या वस्त्राने इष्टलिंग पुसून घेत आहोत. सत्य बोलणे हे या इष्टलिंगाचे आभूषणे आहेत, हे अलंकार आहेत. वैराग्य म्हणजे त्यागात्मक भावनेच्या रूपात फुलाची माळ मी इष्टलिंगाला अर्पण करत आहे. समाधानाचा गंध लावत आहे. अहंकाराच्या त्यागरूप अक्षदा समर्पण करत आहे आणि श्रद्धारूपी दृढ विश्वासाचा सुगंधी धूप मी लावत आहे आणि शिवाला बोधरूप ज्ञानदीप ओवाळत आहे. प्रपंचाविषयी असलेला आत्मीयतेचा भ्रम नैवेद्य रूपानं मी या इष्टलिंगाला अर्पण करत आहे आणि मौन हीच माझी घंटा वाजवून त्या इष्टलिंगाची मी पूजा करत आहे. काम क्रोधादी षड रिपूचे विषय तांबूल पानाचा विडा समजून मी इष्टलिंगाला अर्पित करत आहे आणि विषयातील मोहरहित तत्वरूप प्रदक्षिणा मी घालत आहे. अशा भावद्रव्याने मानसिक पूजन केल्यानंतर प्राणलिंग पूजा होते आणि ही पूजा झाल्यानंतर जे समाधान मिळते, ते समाधान, जी तृप्ती मिळते, जो आनंद मिळतो, तो आनंद इष्टलिंगाला अर्पित केल्यानंतर ती भावलिंग पूजा होते. माऊली म्हणतात, एका इष्टलिंगाच्या पूजनामध्ये तुम्ही प्राणलिंग पूजा आणि भावलिंग पूजा करायची आहे तुम्हाला. आणि ही पूजा करताना पूजा करणारे गुरु माऊली आहेत, इष्टलिंगात गुरु माऊली आहेत, असा भाव ठेवून, भावद्रव्याच्या रूपात सुद्धा गुरु माऊली आहेत, असा गुरुचरणी भाव ठेवून, गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून ही इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंगाची पूजा केल्यानंतर साधकाला महालिंगाची प्राप्ती होते, असं माऊली आपल्या अनुभूतीतून सांगतात. ओम शांती शांती शांती.